वर्तुळातून महाविकास आघाडी विरोधात भाजपची उद्या मोठी पत्रकार परिषद होणार आहे। महाविकास आघाडीचा उद्या मोठा भांडाफोड करणार असल्याचा दावा पक्षातील सूत्रांनी केला आहे। त्यामुळे आता भांडाफोड नेमका कसा करणार भाजप हा सवाल आहे। तर उद्या भाजपची सर्वात मोठी पत्रकार परिषद आहे। महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारा खुलासा यामध्ये केला जाणार असल्याची माहिती आहे। तर मंत्री आशिष शेलार ही पत्रकार परिषद घेत मवियाचा भांडाफोड करणार असल्याची माहिती आहे। मागील काही दिवसांपासून मवियाने टीकेची झोड उठवलेली आहे सत्ताधाऱ्यांवर आणि मतचोरीचा आरोप सातत्याने केला जातोय। कालच 1 तारखेला सत्याचा मोर्चाही विरोधकांनी काढलेला होता आणि अशामध्ये आता भाजपची ही जी पत्रकार परिषद आहे यामधून भाजपकडून कशा पद्धतीने दावे केले जातात, काय दावे केले जातात आणि कशा पद्धतीने भांडाफोड केला जातो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झाला। अर्धापूर, मुदखेड, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर आणि भोकर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस झाला। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जालन्याच्या पारध गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली। अवकाळी पावसामुळे मका पिकाचं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली। सिंधुदुर्गच्या दोडा मार्ग तालुक्यातील तिलारी धरणातील पाणीसाठा 100% पोहोचलाय। त्यामुळे प्रशासनाने तिलारी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। बुलढाण्याच्या अनेक गावांमध्ये पावसाने कहर केला आहे। शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला मका पावसाने भिजला तर सोयाबीन मातीमोल झाला। शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर करा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। जळगावच्या बोदवड जामनेर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस कोसळला। शेतात पाणी शिरलं त्यामुळे मका ज्वारीला मोठा फटका बसला। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। जळगावच्या बोदवडमध्ये एकनाथ खडसेंनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। दरम्यान शेतकऱ्यांनी 20,000 रुपये एकरी मदत देण्याची मागणी केली। गोंदिया जिल्ह्यामध्ये इंद्रनील नाईक यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। धान पिकाचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। दरम्यान शेतकऱ्यांच्या सर्व समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन नाईकांनी दिलं। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाचं काम रोखलेलं आहे। महामार्गासाठी जमीन दिलेल्या 12 गावातील शेतकऱ्यांनी जमिनीचे मूल्यांकन करून सानुग्रह अनुदान पद्धतीने मोबदला मिळावा आणि राहिलेले 12% व्याज मिळावं यासह विविध मागण्यांसाठी महामार्गाचं काम थांबवलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अमरावतीमधील तळेगाव दशासर इथं काँग्रेसनं रास्ता रोको आंदोलन केलं। काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागपूर संभाजीनगर महामार्ग अडवत कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी केली। त्यामुळे महामार्ग वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। अहिल्यानगरच्या कोल्हार घोटी मार्गावर शेतकऱ्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं। त्यामुळे 1.5 तास वाहतूक विस्कळीत झाली। सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। पुणे महापालिकेच्या विरोधात नागरिक आक्रमक झाले। कामं होत नसल्यानं थेट मुळा मुठा नदीपात्रामध्ये उतरत नागरिकांनी आंदोलन केलं। महापालिकेच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी घोषणाबाजी केली। नाशिकमध्ये आदिवासी विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। त्यावेळी मोठ्या संख्येनं राज्यभरातून स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला। दरम्यान लीना बनसोड अचानक भेट घेत स्पर्धकांसोबत रांगेत उभं राहून त्यांनी जेवण केलं। बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरामध्ये मृत मासे आढळले। लोणार सरोवरात मोठ्या प्रमाणामध्ये सांडपाण्याचा विसर्ग होतो। त्यामुळे जैवविविधता धोक्यात आल्याची चर्चा आहे। मराठा आंदोलक मनोज रांगे पाटलांनी शनिवारी संध्याकाळी फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांची बीडमधील वडवणी इथल्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली। यावेळी रांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ओएसडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि तात्काळ SIT गठीत करण्याची मागणी केली। लासलगाव बाजार समितीमध्ये सुमारे 800 कोटींपेक्षा जास्तची उलाढाल झाली आहे। बाजार समितीला 21 कोटीपेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त झालं आहे। सचिव नरेंद्र वाढवणे यांनी बाजार समितीच्या वार्षिक सभेत ही माहिती दिली।
भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी पावसामुळे शेतीचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। यावेळी तातडीनं पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री भोयर यांनी प्रशासनाला दिले। अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवरानगरमध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला। गणेश ठेते यांच्या वस्तीवर बिबट्यानं हल्ला केला होता। कुत्र्यावर हा हल्ला करून त्याची शिकार केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। आळंदीमध्ये माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची जोरदार तयारी केली जाते। यंदा हा सोहळा 12 ते 20 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे। आळंदी नगर परिषद आणि आळंदी देवस्थानच्या वतीनं बैठक घेत यात्रेदरम्यान भाविकांना आवश्यक सोयी सुविधा पुरवण्यावर चर्चा झाली। कार्तिकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त गोंदिया शहर आणि ग्रामीण परिसरामध्ये तुळशी विवाह सोहळ्यासाठी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं। तुळशी विवाहासाठी बाजारपेठेमध्ये ऊस खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग पाहायला मिळाली। नंदुरबार जिल्ह्यातील हळदाणी ग्रामपंचायतीचं विभाजन करून ढोरपाडातही ग्रामपंचायत कार्यालयाची मागणी नागरिकांनी केली। मागणी पूर्ण न केल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देण्यात आला। कोकणात सीगल पक्ष्यांचं आगमन झालं आहे। आकाशामध्ये पांढऱ्या पंखांचे थवे उमटतायत। थंडीची चाहूल लागताच पक्ष्यांचं आगमन झालंय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी कोकणी सभांचा पारंपरिक डोंगरिया देव उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला। सकाळपासूनच गावोगावातून ढोल ताशांचा निनाद, पारंपरिक पोशाखातील महिला पुरुष आणि देवदर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या गर्दीनं वातावरण मंगलमय झालं। रत्नागिरीच्या हर्णे राजवाडीमध्ये एका वृद्ध व्यक्तीनं गळफास घेऊन जीवन संपवलं। 40 लाखांच्या व्यवहारामधून दोघांवर मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। तर या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली। जळगाव जिल्हा बँक नोकर भरती ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे। शासनानं नवा आदेश काढल्यानं संचालकांच्या मनमानीला आळा बसणार आहे। स्थानिक उमेदवारांसाठी 70% जागा राखीव ठेवण्यात आल्या। मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस 50 वर्षाची झाली आहे। रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांनी रेल्वेचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला। यावेळी केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं। सिंधुदुर्गात भात कापण्याच्या कालावधीमध्ये सातत्यानं सुरू असलेल्या पावसानं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलंय। अनेक ठिकाणी भात शेती अडचणीत सापडलेली आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी भात शेतीच्या संयुक्त पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला दिलेत। हिंगोलीमध्ये संत नामदेव महाराजांचा जयंती उत्सव साजरा केला जातोय। मंदिर परिसरात दीपोत्सव करून जन्मोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला। त्यानंतर महापूजा आणि काकड आरती करण्यात आली। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथली ही धक्कादायक अशी घटना आहे। या ठिकाणी भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय। त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। रोहन बोंबे असं या मृत मुलाचं नाव आहे। तर वारंवार निवेदन देऊन सुद्धा वन विभाग बिबट्याचा बंदोबस्त करण्यामध्ये असफल ठरल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचं वाहन जाळलंय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 13 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय। आपण या ठिकाणी पाहू शकताय बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या भागामध्ये गेले 15 दिवसामध्ये बिबट्याच्या हल्ल्याची ही तिसरी घटना आहे आणि 3 जणांचा या ठिकाणी मृत्यू झालाय। त्यानंतर या भागातील ग्रामस्थ हे संतप्त झालेत। संतप्त ग्रामस्थांनी या ठिकाणी वन विभागाची जी गाडी आहे ही गाडी पलटी करून ही गाडी पेटवली आहे। खरं तर 15 दिवसापूर्वी या ठिकाणी एका चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता। त्यानंतर 8 दिवसापूर्वी एका वृद्ध महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता आणि आज या ठिकाणी 13 वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। त्यामुळे या भागातील ग्रामस्थ हे आक्रमक झालेत आणि खरं तर वन विभागाने या ठिकाणी उपाययोजना केल्यात। पिंजरा लावलाय। पिंजऱ्यामध्ये 8 बिबटे आतापर्यंत जेरबंद झालेत। मात्र बिबट्याचे हल्ले अजून थांबलेले नाहीत। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत। बाबा काय सांगाल? खरं तर बिबट्याच्या हल्ल्याची तिसरी घटना आहे। 15 दिवसात 3 जणांचे मृत्यू झालेत। आता ह्या 15 दिवसात 3 घटना तर झाल्यात आणि 8 बिबटे जेरबंद झाल्यात। तरी हे बिबटे किती याचा तपासच नाही तुम्हाला सांगतो। वन अधिकारी म्हणतात नाही ना आम्ही पिंजरे लावले, तर पिंजरे लावून जवळजवळ इथे ह्या 4 गावात आहे ना 500 ते 1000 बिबटे असतील आणि हे वन अधिकारी हे तुम्हाला सांगतो कर्मचाऱ्यांचं काय वेळ तुम्हाला सांगतो। हे वरचं पुढारी ना त्याशी आता इथं ती घटना झाली। आम्ही सांगितलं कलेक्टर
पालकमंत्री आणि वनमंत्री हे आल्याशिवाय हलून द्यायचे नाही. त्याशी म्हणले दिवाळी सुट्टी आहे, ते आज काय कोणी येऊ शकत नाही. त्याच्यानंतर निदान कोणतरी मध्ये येऊन जायला पाहिजे ना, त्या कुटुंबाचं सांडपण करायला कोणतरी यायला पाहिजे का नाही. कोणी एक सुद्धा आला नाही. आता यांनी तुम्हाला सांगतो याशी वळसे पाटलाला आणि काटवडाला मी सांगितलं का तुम्ही जर निर्णय घेतला, केंद्र सरकार तुमचंही, तुम्ही कायदा करू शकत नाही केंद्रात, पण कोणी बोलतच नाही. फक्त इथं मलमपट्टी केली, घरी गेलं का तुम्हाला सांगतो तसं तसं. आता तुम्ही सांगा ह्या 3 वर्षात जांबूत पिंपरखेडला 9 घटना ही. आता ही शासन किती लोकांची मराठी वाट पाहणार आहे, अजून किती लोक गेले ही कायदा करणार आहे. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, पिंपरखेड, पुणे. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. उद्धव ठाकरेंनी आज शिवसेना भवनात विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि आमदारांची बैठक घेतली. 6 तारखेला प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्यांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले. जळगावच्या पाचोरा इथं शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी महायुतीवर टीका केली. त्यांचीच री ओढत गुलाबराव पाटलांनीही भाजपला घरचा आहेर दिला. भाजपमध्ये पाईप चोरीवाले एकत्र येत आहेत, त्यांच्याकडे मशीन असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली. हिंगोलीच्या सेनगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी उमेदवारीबाबत चर्चा केली. काँग्रेस नेते सत्यजित तांबे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सत्यजित तांबे स्वतंत्र आहेत, ते त्यांचा निर्णय घेऊ शकतात. भाजप प्रवेशाच्या चर्चांवर बाळासाहेब थोरात यांनी हे वक्तव्य केलंय. महायुतीमध्ये कमी लेखलं जात असेल तर स्वबळाची आपली ताकद दाखवून देणार असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं. तर शिवसैनिकांना त्रास दिला तर तो सहन करणार नाही असंही ते म्हणाले. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर करत कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. 5 नोव्हेंबरला निवडणुका जाहीर होऊन 30 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील असं दिलीप वळसे पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटलांनी अंदाज व्यक्त केला असेल. निवडणुकांच्या तारखा सांगण्यावरून बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली. तर निवडणूक जाहीर करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे असंही ते म्हणाले. चंद्रपूरमध्ये भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात तल्लीन होऊन भजन गायलं. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळालेले मुनगंटीवार यांनी उघडदार देवा आता उघडदार देवा हे भजन गायल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. जालन्यातील खासदार कल्याण काळेंचे कार्यक्रम उधळून लावण्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं. कल्याण काळेंनी गायी कापणाऱ्यांचं समर्थन केल्याचा निषेध नोंदवत त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले. जालन्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकामध्ये काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. गायी कत्तलीच्या व्हायरल व्हिडिओवर खासदार काळेंनी केलेल्या वक्तव्याविरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी निषेध नोंदवला. मुंबईमध्ये काल मविया आणि मनसेच्या सत्याचा मोर्चा परवानगी नसताना काढणं आयोजकांना भोवलेलं आहे. मोर्चाच्या आयोजकांवर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिबंधात्मक आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उद्याच्या 4 वर्षाच्या करता खेळ आणि खेळाडूंचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या मान्यवरांना अधिकचं महत्त्व देऊन, वेटेज देऊन आम्ही ही 29 लोकांची यादी आज जाहीर केलेली आहे आणि तशाच पद्धतीनं अध्यक्ष आणि सिनियर कार्याध्यक्ष पण आम्ही जाहीर केलेले. बाकीची आजच्याच मिटिंगला आम्ही धरून घेणार आहे. तोही सगळ्यांची संमती घेतलेली आहे. ती नावं आम्ही उद्या प्रेस नोट काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. तुमच्या कार्यकारिणीवर 13.5 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला. क्रीडा मंत्री त्याला सपोर्ट करतात त्या संबंधित व्यक्तीला असं देखील म्हणण्यात आलं. आज तीच आरोप करणारे असं 1 मिनिट असं काही नाही. हो का, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्या संदर्भामध्ये नंतर काही प्रेस नोट काढली गेली. त्या संदर्भात त्या प्रेस नोटमध्ये जे काही सांगायचं ते सांगितलं. 2 वर्षाचा खर्चाच्या बद्दलचा तपशील सगळ्या क्रीडा विभागाला दिला आहे. 1 वर्षाचा तपशील राहिलेला आहे. एका वर्षाच्या क्रीडा स्पर्धेचा
त्याच्याबद्दल मला वाटतं 31 डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे. 2 महिने म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर 2 महिन्याची मुदत आणि ते 2 महिन्याच्या आत CA आणि ते सगळे जे काही पेपर्स असतात, वाउचर्स असतात, बिलं असतात वगैरे वगैरे, कारण वेगवेगळ्या संघटनांच्याकडनं पण ती बिलं येणं अतिशय गरजेचं असतं. एखादी संघटना चालवत असताना, एखादं कुणी काही काम करत असताना गैरसमज होत असतात. त्यामध्ये वेगवेगळे भूमिका मांडण्याचं काम वेगवेगळे मान्यवर करत असतात, परंतु त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये पारदर्शकच कारभार झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका ही आमची सगळ्यांची राहिलेली आहे. आम्ही त्याच भूमिकेतनं काम करतो. आज महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन की जनरल बॉडी की मीटिंग थी, एनुअल मीटिंग, तो उसमें आगे 4 साल के लिए बॉडी डिक्लेयर करनी थी, कमेटी डिक्लेयर करनी थी, उसके बारे में चर्चा हुई. पहले बहुत सारे हमारे साथियों ने फॉर्म भरे थे, लेकिन बाद में हम सब बैठे और खेल में पॉलिटिक्स नहीं आना चाहिए, सबने मिलके काम करना चाहिए. यानंतर पुन्हा घेऊयात गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा. एक व्यक्ती 5-5 वेळा मतदान करतो अशी परिस्थिती असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला. तर निवडणूक आयोग ही नावं का काढत नाही असा सवालही त्यांनी केला. पराभव दिसत असल्यानं विरोधकांकडून नकारात्मकता पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे असं वक्तव्य करत मंत्री दादा भुसेंनी कालच्या मोर्चावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या काळामध्ये धाराशिवसह मराठवाडा दौरा करणार आहेत. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सरकारनं जाहीर केलेली प्रत्यक्ष मदत मिळाली की नाही याचा आढावाही घेणार आहेत. नगर मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून सुजय विखेंनी निलेश लंकेंवर टीका केली. ज्यांनी या रस्त्यासाठी उपोषण केलं आणि त्यावर मतं मिळवली त्यांनीच याचं योग्य उत्तर द्यायला हवं असं म्हणत विखेंनी लंकेंवर निशाणा साधला. सोशल मीडियावर ट्रोल करण्यावरून कडूंनी नाराजी व्यक्त केली. ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं बच्चू कडू म्हणाले. तर कारवाईसाठी वकिलांची टीमही तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. जिजाऊ ब्रिगेडचं 8वं अधिवेशन 21 ते 23 नोव्हेंबर दरम्यान चंद्रपुरातील प्रियदर्शनी नाट्यगृहात पार पडणार आहे. अधिवेशनाच्या स्वागताध्यक्षपदी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची निवड झाली आहे. तर 21 नोव्हेंबरला संध्याकाळी 4 वाजता बाईक रॅलीनं अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. बुलढाण्यातील नगराध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीचं नाव मतदार यादीमध्ये 4 वेळा असल्याचं समोर आलंय. प्रभाग 2 मध्ये 3 वेळा तर प्रभाग 3 मध्ये 1 वेळा नाव आहे. धुळ्याच्या पळणेर नगरपंचायतीसाठी होऊ घातलेल्या पहिल्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. दादा भुसेंच्या नेतृत्वात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. 11 नोव्हेंबरला महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाची पहिली घंटा वाजणार आहे. त्यामुळे गेल्या 3.5 वर्षांपासून रखडलेल्या पालिका निवडणुकीला वेग येणार आहे. कोंढवा हत्या प्रकरणातील आरोपींना 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अरबाज पटेल, अमन शेख आणि मयूर वाघमारे या तिन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुण्यातील कोंढवा हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा संबंध असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय. या प्रकरणामध्ये 9 आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती त्यांनी दिली. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी शनी शिंगणापूर इथं दर्शनासाठी आकारण्यात येणारे शुल्क बंद करण्याची मागणी केली. सर्वांना समान दर्शनाची संधी द्या, अन्यथा आंदोलन छेडणार असा इशारा तृप्ती देसाईंनी दिला. जळगावमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं भाविकांनी रथोत्सवात सहभाग घेतला. दरम्यान जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. कार्तिकी एकादशी निमित्त बुलढाण्यातील शेगाव इथल्या गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली. शनिवार, रविवार आणि दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे संतनगरी शेगाव हाऊसफुल झाली.
खालापुरातील सासगावात एकादशी निमित्त भाविकांनी विठुरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. रायगड जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून दिंड्या सासगावात येतात. रुक्मिणी मातेची विधिवत पूजा केली जाते. देहू नगरी विठ्ठलमय झाली आहे. पंढरपूरच्या एकादशीप्रमाणेच देहूतही वैष्णवांची अप्रतिम मांदियाळी अनुभवायला मिळाली. सर्वत्र ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर दुमदुमला. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. मात्र इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत.